जय बाळूमामा मित्रांनो, आज आपण हाऊ टू हँडल अकाउंट जे आपण ट्रेडिंगमध्ये आपण अकाउंट जे आपण क्रिएट करतो किंवा आपण ज्यामध्ये डिपॉझिट करतो ते अकाउंट आपण कसे हँडल केले पाहिजे या आपण ह्या गोष्टी चर्चा करणार आहे, डिस्कस करणार आहे. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की अकाउंट हँडल कसं केले पाहिजे ह्यासुद्धा गोष्टी बऱ्याच जणांना थोड्या समजून घ्यायला अडचण जात आहे. त्याच्या आधी मला तुम्हाला एक गोष्ट शेअर करायची आहे, ती म्हणजे ह्या ट्रेडिंगच्या क्षेत्रातला जो काय माझा 4 वर्षाचा अनुभव आहे, त्या अनुभवातून तुम्हाला मी 100% खात्रीने सांगतो बरं का. ट्रेडिंग इज ऑल अबाउट सायकोलॉजी. हे जे आपण आजपर्यंत ऐकत आलो आहे ते 100% नव्हे, तर ते 1,00,000% सत्य आहे. 1,00,000% नव्हे, 1,00,00,000% सत्य आहे. ट्रेडिंग इज ऑल अबाउट सायकोलॉजी. पण नेहमी माझ्या मोस्ट ऑफ व्हिडिओमध्ये मी सेटअप सारखाच का म्हणतो माहिती आहे का. सेटअपचा तितकाच गरजेचा आहे, कारण की मला तुम्ही ही गोष्ट सांगा, सेटअप जर नसेल, सेटअप का गरजेचं आहे माहिती आहे का, कारण तिथे ते रूट आहे, मूळ आहे. ते मूळ काय आहे, कारण की जर ट्रेडिंग इज ऑल अबाउट सायकोलॉजी, ठीक आहे, ट्रेडिंगमध्ये सायकोलॉजी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. हां, ट्रेडिंगमध्ये सायकोलॉजी ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. पण ही सायकोलॉजी आपण अप्लाय कशावर करणार आहे, सायकोलॉजी आपण कशाबद्दल सांभाळणार आहे, कुठल्या गोष्टीसाठी आपण आपली सायकोलॉजी स्टेबल ठेवणार आहे, एका प्रॉपर वेमध्ये ठेवणार आहे, तर ती गोष्ट आपण सायकोलॉजी सांभाळण्यासाठी आपल्याकडे सेटअप पाहिजे. साधी गोष्ट आहे. नाहीतर नुसताच सायकोलॉजी माझी खूप स्ट्रॉंग आहे, मी खूप पेशन्स आहेत माझ्यात, मी खूप डिसिप्लिन आहे, अशा सगळ्या गोष्टी जरी असल्या, पण तुम्ही ती सायकोलॉजी अप्लाय कशावर करणार आहे ही गोष्ट माहीत पाहिजे ना. मग त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गरज पडते म्हणजे सेटअपची. तो सेटअप झाला की 100% सेटअप हा फक्त लक्षात घ्या, सेटअप हा फखक्त 20% असतो. हे तितकंच करायचं, 20% किंवा 10% म्हणा, पण 80 ते 90% जे काम आहे ते आपला सायकोलॉजीच असते. मग ती कशी वर्क करते, काय करते, जर आपण डिस्कस करूया. पण कुठलाही सेटअप हा जो 20% काम करतोय तो आधी आपल्याजवळ तयार पाहिजे. मग तयार करताना काय होतं माहिती आहे का, बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं आहे की भाराभर सेटअप बघायला जातात, भाराभर सेटअपच्या पाठीमागे लागतात. स्वतःचा सेटअप जरी तयार झाला साधासुद्धा, तरी तो थोडासा रिझल्ट निगेटिव्ह द्यायला लागला की त्यांना त्याच्यापासून विश्वास उडायला सुरुवात होते आणि लगेच दुसऱ्या फांदीवर आपण उडी खातोय. आणि त्याचा परिणाम असा होतोय की आपल्याजवळ अगदी शेवटपर्यंत वर्ष 2 वर्ष हाताला काहीच लागत नाही. शेवटी आपण तिथं जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली असत्या त्याच फज्जाजवळून आपण परत थांबलेलो असतो. त्यामुळं सेटअप एकदा कुठलाही तयार करा आणि 100% सेटअप किंवा 90% वर्क करणारा ह्याच्या पाठीमा अजिबात लागू नका, कारण असला प्रकार काय नसतोच. मी लय पळलो यामध्ये, लय पळून प्रयत्न केला आहे. काही हाताला लागणार नाही. कुठलाही सिंपल सेटअप 1 किंवा 2 निवडायची. आता मी 2-4 सांगतोय, का सांगतोय की मी एक सोशल मीडियावर काम करतोय, त्यामुळे मला 2-3 गोष्टी सांगणं भाग पडते. किंवा जर आपण इंडिव्हिज्युअली ट्रेडिंग करत असाल, 1-2 सेटअप म्हणजे खूप झाले, खूप. तेच फॉलो केले पाहिजेत, त्याचे रूल तयार केले पाहिजेत. कुठलाही सेटअप लगेच 1-2 महिन्यात कधीही तयार होत नसतो. जेव्हा तुम्ही लाईव्ह बॅक टेस्टपेक्षा लाईव्ह चार्टवर ज्यावेळी आपण त्याला टेस्ट करू, 5-6 मिनिट टेस्ट करू, त्यावेळी बऱ्याच गोष्टी त्यातल्या आपल्या बारकाईने कळतील. थोडक्यात आपला आता आपण जे गोल्डमध्ये फिबोनाची सेटअप आपण जे रोज सकाळी आपण इन्स्टाच्या स्टोरीला टाकतोय, बघा तुम्ही, त्यामध्ये गेली आता 3रा आठवडा आहे हा माझा, ते रोज त्याच्याबद्दल अपडेट देतोय मी. 1 महिना होतील आता, म्हणजे 1 महिना होत आला, आपण त्याकडे बघतोय काय कमी काय जास्त, कुठं सेल लागतोय, कुठं टेक प्रॉफिट होतोय, काय होतंय. त्यानुसार आपले त्याचे 10-15 रूल पण तयार झालेत. ज्यावेळी असा परिपूर्ण सेटअप तयार होतोय आणि कधीही तुम्हाला 100% रिझल्ट त्यापासून कशातच मिळणार नाही, हे डोक्यात पक्क ठेवा. त्यामुळे 60-70% जरी ते काम करायला लागलं ना, किमान 50%च्या वर म्हणतोय मी, 60% पर्यंत तो गेलाच पाहिजे. तितकं खूप चांगला रेशो आहे. 60% पर्यंत गेल्यानंतर त्यानंतर आपण आराम मेंटेन करायचा आहे, तो तुम्हाला सवयीचा भाग आहे, तो होऊन जाईल. त्यामुळं माझं जरा काहीतरी का तयार केल्यानंतर ते आता काम करणं झालं सेटअप, आणि मी आता काय करू, मग मला दुसरं काय तर शोधलं पाहिजे. आणि अशाच वेळी आपल्या पुढे भरमसाठ रील तोंडापुढे येतात आणि अशी लोक काय दाखवतात की बघा ह्या सेटअपवर मी काम करते आणि माझे रिटर्न काय किती हाय लेवलचे रिटर्न बघा. आणि ते बघितलं तर आपलं डोकं फिरते, मग आपल्याला आपल्याच काय चुक वाटायला लागते, आपण त्याच्या पाठीमागे धावतोय. पण धावून त्याच्या पाठीमागे लागून त्याचा शिवल्यानंतर, त्याला पकडल्यानंतर कळते की त्याचं पण तेच गणित आहे. त्यामुळे कोणतंही पकडा, त्याच्यावरती विश्वास ठेवा. आणि सेटअप बदलण्यापेक्षा आपण जे काही निवडते, किती दिवस लॉस लागून दे, 4-5 दिवस कंटिन्यू लॉस लागून दे, लॉस लागते हजार, त्याच्यामध्ये काय तर कमतरता राहिली आपल्याकडून, मग ते अपडेट केला पाहिजे. कुठलाही सेटअप बदलण्यापेक्षा तो अपडेट केला पाहिजे, कारण मार्केटमध्ये सगळ्या गोष्टी वर्क होत असतात. सगळी गेममध्ये सायकोलॉजी आहे. आता ती सायकोलॉजी गेम कशी आहे त्यावर आपण डिस्कस करूया, कारण की ती गोष्ट थेट जाते त्या आपल्या अकाउंट हँडलिंगच्या विषयाला. म्हणजे आपण अकाउंट कसं हँडल करायचं, तर ते पूर्णपणे अवलंबून आहे आपल्या सायकोलॉजीवरती. लक्षात घ्या, जर कोणाची रोजच लॉस होत असतील आणि रोजच अकाउंट उडत असेल, तर एक तर त्यांना ट्रेडिंगमध्ये खूप इनिशियल स्टेज असणार आहे, त्यांची त्यांना जमत नसणार आहे, त्यांना शिकणं गरजेचं आहे. पण अशी लोक भरपूर आहेत, मोस्ट ऑफ लोक अशीच आहेत की ते 4-5 दिवस चांगलं ट्रेडिंग करतात, 4-5 दिवस चांगलं प्रॉफिट होते, एका दिवसात किंवा एका तासात सगळं अकाउंट वॉशआउट होते, सगळं अकाउंट संपते. ह्याच्या पाठीमागे कारण काय, ह्याच्या पाठीमागे कारण आहे त्यांच्या असणारी सायकोलॉजी बिघडण्याचं कारण. आता आपली सायकोलॉजी का बिघडत्या, ह्याच्या पाठीमागे लक्षात घ्या, आपण काय रोबोट नाही, आपण एक सोशली प्राणी आहे, आपण एक सामाजिक प्राणी आहे, आपण एक कौटुंबिक प्राणी आहे. म्हणजे आपलं वैयक्तिक लाईफ काहीतरी असते, आपले पर्सनल लाईफमध्ये बरेच प्रश्न असतात, बऱ्याच गोष्टी असतात ज्या की आपल्याला डिस्टर्ब करत असतात.
सोशल लाईफमधल्या बऱ्याच गोष्टी आपण डिस्टर्ब करत असतात. ह्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आपल्या सायकोलॉजीवरती होतो, आपल्या मानसिकतेवर होतो आणि डायरेक्ट त्याचा परिणाम आपल्या ट्रेडिंगवरती होते. ट्रेडिंगमध्ये लक्षात घ्या, सायकोलॉजी स्थिर ठेवणं म्हणजे काय अवघड आहे माहिती आहे का? कारण की तुम्हाला एखादा दिवस किंवा एखादा तास आपल्याला सायकोलॉजी स्थिर ठेवायची नाही. जर ट्रेडिंग ॲज अ बिझनेस म्हणून आपण निवडला आहे, आयुष्याचा भाग म्हणून निवडला आहे, तर आयुष्यभर आपल्याला सायकोलॉजी आपली स्थिर आणि स्टेबल ठेवली पाहिजे. किमान ज्यावेळी आपण ट्रेडिंग सेटअपवर आपल्या बसतोय, आपल्या ट्रेडिंग टर्मिनल आपण बसतोय, जेव्हा आपण ट्रेडिंग करायला आपण आपला मोबाईल हातामध्ये घेतोय, चार्ट बघतोय, किमान तो तोडचा 1 तास तरी आपली सायकोलॉजी आपण खूप चांगली स्ट्रॉंग ठेवली पाहिजे. बाकी दिवसभर 24 तास काय आपण आपापले वेगवेगळे प्रश्न पुढे आल्यानंतर आपण ते बिघडत राहील, पण तिथं तर ठेवली पाहिजे. कारण की ट्रेडिंग हा आयुष्यभर चालणारी प्रोसेस आहे. मग सायकोलॉजी सुद्धा आपल्याला 1 तासभर स्थिर ठेवून चालणार आहे का? आयुष्यभर ती चांगली स्थिर ठेवली पाहिजे. पण इथंच खरी मेक आहे, आपण आयुष्यभर ती स्टेबल आणि शांत ठेवू शकत नाही. त्यामुळे आपली कत्तर ती बिघडत्या. ती बिघडण्याचा टाईम बरोबर जुळून येते आपण ट्रेडिंग करायच्या वेळी, आणि ती मग इतकी बिघडते की आपला मग तिथं सगळं आपलं अकाउंट वॉशआउट होणं, अकाउंट शून्य, त्या आपल्या सायकोलॉजीचा परिणाम आपल्याला आपल्या अकाउंटवर दिसतोय. ठीक आहे, मग आता ह्याच्यावरती आपण काम कसं केलं पाहिजे? पुन्हा तीच आहे, प्रोसेस फॉलो केली पाहिजे. रोज जे आपण सेटअप निवडला एखादा तो, आणि त्या सेटअपला आपण जे रूल तयार केलेत ना, लक्षात घ्या दुसरा पर्याय नाही. जो काय सेटअप आहे त्या सेटअपचे आपण काही रूल तयार केलेत ना, ते जीव तोडून पाळणं हाच ह्याच्यावरचा उपाय आहे. त्यामुळं कितीही आपल्या सायकोलॉजिकल ट्रेस आला, हे आलं, राहावं ना. आणखी एक गोष्ट ही करा, ओव्हर ॲनालिसिस. मी पुन्हा तेच मी आणि बऱ्याच जणांकडून बघतो की ओव्हर ॲनालिसिस खूप होते. सारखं चार्ट बघणं, सारखं चार्टमध्ये घुसणं, सारखं चार्ट बघितल्यानंतर सारखं काहीतरी वाटणं आणि मला जमतेच, मला ते होतेच असं वाटणं. ओव्हर ॲनालिसिस बऱ्याच जणांचं होते. ओव्हर ॲनालिसिस करण्यापेक्षा ॲनालिसिस पूर्णपणे करणं थांबवलं पाहिजे. ओव्हर ॲनालिसिस करणं थांबवलं पाहिजे. आपल्या सेटअपची वाट बघितली पाहिजे. आपल्याला जो चार्टमधला भाग कळतो त्या चार्टची वाट बघितली पाहिजे आणि त्यानुसार ट्रेड घेतलं पाहिजे. आता हाऊ टू हँडल अकाउंट हँडल करा म्हणजे कसं काय, तो तुम्हाला थोडक्यात आता मी इथं प्रस्तावना आपले झालेले आहेत. आता अकाउंट कसं हँडल करायचं सांगतो. सगळा गेम सायकोलॉजीचं कळला आहे, तर ती कशी सांभाळायची समजून चला. आपण $100 अकाउंट आहे ते डिपॉझिट केलेलं आहे आपण. ठीक आहे, $100 अकाउंट डिपॉझिट केलं. आता ह्याच्या पुढचा भाग कसा घ्यायचा किंवा ह्याच्या पुढचा आपण कसं काय ह्याला हँडल करायचं, तर आपला जो काही सेटअप आहे ना, तो आल्यानंतर आपण वाट बघायची. तो आल्यानंतर पहिल्यांदा आपण आता समजून चाला सगळ्या गोष्टी. मी म्हणजे एक तुम्हाला उदाहरण देतोय, त्या उदाहरणानुसार तुम्ही तुमच्यानुसार लागू करा. पहिला ट्रेड माझा सेटअपनुसार आला का बघायचा. सेटअपनुसार जो आला असेल तर त्यामध्ये फक्त इतकंच प्रॉफिट घ्या की जे तुम्ही नंतरच्या ट्रेडला तुम्ही त्याचा लॉस ठेवू शकताय. थोडक्यात आता मला पहिला सेटअपनुसार ट्रेड आला, यामध्ये मी $10 प्रॉफिट घेतलं. $10 प्रॉफिट मी ह्यामध्ये बुक केलं, असं आपण गृहीत धरू. $10 मला प्रॉफिट मिळेल, मी बुक केलं. ठीक आहे, आता माझं अकाउंट किती झालं? आता माझं अकाउंट झालं $110. त्यानंतर ज्यावेळी माझ्या सेटअपमध्ये मार्केट येईल त्यावेळी मी ट्रेड घेणार. त्यावेळी मी ट्रेड घेत असताना मी स्टॉप लॉस माझा अशा ठिकाणी लागतोय का बघणार लॉजिकली. मी $10 प्रॉफिट झाले, मी $10 लावणार नाही, तर अशा ठिकाणी लॉजिकली लागतोय का की जिथं $10 किंवा त्याच्यापेक्षा कमी रिस्क मला लागेल. ठीक आहे, असा माझा सेटअप तयार झाला आहे, तिथं $10 पर्यंत एस एल लागतोय, तर $10 एस एल लावायचा. आणि त्यानंतर जे पहिल्या ट्रेडमध्ये आपण $10 भले मार्केट $10 आपल्याला प्रॉफिट देऊन झाल्यानंतर भले किती परत वर जाऊन दे, आपल्या बाजून जाऊन दे, रिग्रेट फील करून घ्यायचं नाही. आपण पहिला आपली जी मेन असेट आहे ते सेव्ह करायचा प्रयत्न करायचा. $10 आल्यानंतर त्या $10 रिस्क घ्यायची आणि तिथून पुढे आपण ते जो सेकंड ट्रेड आपण घेणार आपल्या सेटअपनुसार तो कंटिन्यू करायचा प्रयत्न करा. तो जास्त मोठा त्यामध्ये टेक प्रॉफिट घ्यायचा प्रयत्न करा. यामध्ये मग टेक प्रॉफिट मी किती घेऊ शकतो? तुम्ही 1:2 म्हणजे $10 बदल्यात तुम्ही $20 घ्यायचा प्रयत्न करा, $30 घ्यायचा प्रयत्न करा. चार्ट काय सांगेल त्यावेळी आपल्याला त्यानुसार करावं लागेल. एकदा का आपल्या बाजून मार्केट गेल्यानंतर पहिल्या टीपीपर्यंत, पहिला टीपी म्हणजे आपल्याला कळते बा नेक्स्ट स्विंग आहे किंवा नेक्स्ट इथं एक चांगला मार्केटचा रेजिस्टन्स आहे, तिथंपर्यंत मार्केट गेल्यानंतर आपला जो एस एल आहे तो कॉस्ट टू कॉस्ट आणून टाकायचा. भले परत मार्केट खाल्यानंतर आपला एस एल हिट केला, काही वाटून वाईट घेऊ नका. असे 10 वेळा जरी झालं तर त्यानंतर एक तरी ट्रेड तुम्हाला असा गावणार आहे की तुमची ती राहिली ती मार्केट कंटिन्यू करणार आहे. इथं भला समजा तुमचे 2 वेळा कॉस्ट टू कॉस्ट बाहेर पडला म्हणजे किती तुमचं काहीच लॉस नाही ना. पण ज्यावेळी तुम्ही ही रॅली कॅच कराल ना त्यावेळी तुम्हाला $30-40 मिळणार आहेत. ती किती डॉलर मिळणार आहेत? ते फक्त आपल्या $10 मिळणार आहेत. असं झाल्यानंतर आणि समजा काही वेळी काय होणार आहे, आपला एस एल ट्रेड घेतल्या असं नाही की फर्स्ट टेपर्यंत जाईल, इथंच मार्केट घुटमळत राहील आणि आपला डायरेक्ट एस एल जाईल $10. जाऊन ते काय हरकत नाही. आपले जे मेन आपला असेट होता तो आपल्याजवळ आहे तसा आहे. पुन्हा मग काय करायचं, पुन्हा पहिल्यापासून पुन्हा सुरुवात करायची, परत आपल्या सेटअपची वाट बघायची आणि परत पहिला एकच टिपी घ्यायचा $10-20 जे काही तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकताय तोडा घेतला. आपल्या भांडवलावरती आपण एक प्रॉफिट जनरेट केलं. आता फक्त त्या प्रॉफिटवरती पुन्हा आपण रिस्क घेऊन आपण आपला दुसऱ्या सेटअपवरती जास्त प्रॉफिट घ्यायचा प्रयत्न करायचा. आता ही झाली पॉझिटिव्ह बाजू. निगेटिव्ह बाजू काय, समजा आपण $100 डिपॉझिट केले, पहिला ट्रेड घेतला, मात्र आपल्या प्रॉफिटच्या बाजून न जाता डायरेक्ट एस एल गेला आणि ह्या ट्रेडमध्ये आपण समजा एक $10 एस एल लावला असेल. ठीक आहे, तर आपला एस एल गेला. ठीक आहे, माझा अकाउंट आला $90, पुन्हा एक एस एल गेला, माझा अकाउंट आला $80. आता सारखं त्रास होणार नाही. दिवसातले आपले 2-3 ट्रेड असणार आहेत, समजून चला 2 असणार आहेत. मग 2-2 ट्रेड जरी असले
तर आपल्याला जवळजवळ 5 ते 6 दिवस आपल्या हातात मार्केट असणार आहे. आणि असं जर तुम्ही पूर्ण प्लॅननं जर जो आपले एस एल जरी गेले ना, लिहून देतो, गॅरंटेड सांगतो, आपल्याला जरी अकाउंटमध्ये खूप कमी रक्कम राहिली किंवा अकाउंट निम्म्यापेक्षा जरी जास्त खाली आलं तरी वाईट वाटत नाही, कारण की आपण पूर्ण प्लॅननं, पूर्ण तयारीनं, पूर्ण अभ्यास करून उतरलो असतोय, त्यामुळे काही वाईट वाटत नाही. रँडमली घुसून रँडमली एस एल मोठा गेला ना आणि रँडमली जरी मोठं प्रॉफिट आलं ना, त्या गोष्टी समाधान कधीच नाही बघा. म्हणजे ते जास्त प्रॉफिट आलं समाधान तर घेऊ नका आणि अचानक अकाउंट उडलं ना रडू बी नका, कारण की ती आपली चूक असते. आपण असं मस्ती मस्ती त्यामध्ये घुसलो असतो, त्यामुळे त्या गोष्टी वाईट वाटायचं काय, मग त्या गोष्टीचं पश्चाताप करून गोष्ट काय, कारण आपण स्वतः ती ओढून घेतले ना संकट. पण तुम्ही प्लॅन न केला तर त्या गोष्टीचं वाईट वाटत नाही. आपल्याला वेळ मिळते की माझं काय चुकलं, मी काय करायला लागलो, मी काय केलं पाहिजे होतं, ह्या गोष्टी कारण प्लॅननं जायला लागलोय. त्यामुळे प्लॅन ही गोष्ट करा. ही झाल्यानंतर समजा माझं अकाउंट $70 आलं, 3 दिवस कंटिन्यू लॉस केला, मी असं घरी धरून चालू केलं, 2 दिवस केला, त्यानंतर प्रॉफिट होणार आहे. रोज तर लॉस होऊ शकत नाही. पण यावरती प्रॉफिट घेत असताना आपण पुन्हा यावर प्रॉफिट घेत असताना आपण $10 एस एल दिला ना, $10 ते $20 प्रॉफिट घ्यायचा प्रयत्न करा. पुन्हा आपलं जे मेन भांडवल आहे ना, तिथंपर्यंत मार्केट आणायचा प्रयत्न करायचा. पुन्हा 1-2 ट्रेडमध्ये आपलं आहे ते भांडवल तयार होईल. पुन्हा आपलं आहे तसं भांडवल तयार झालं $100. पुन्हा जी पहिला मी सांगितलं होतं तसं पहिल्यांदा एक कमी जेवढा एस एल द्यायची तयारी आहे तेवढा प्रॉफिट घ्यायचं. एकदा हे सेफ झालं ना, परत ह्या प्रॉफिटवरती रिस्क घेतली पाहिजे. ही सायकल आहे. थोडंसं हे आपल्याला कंटाळवाणं वाटेल किंवा कसं करायचं, पण लक्षात घ्या हेच ट्रेडिंग आहे आणि असंच असते. ह्याच्या पलीकडे काही नाही. ह्याच्या पलीकडे जे एकाच ठोक्यात मोठं प्रॉफिट आणि एकाच ठोक्यात मोठा लॉस होते ना, हे गॅम्बलिंग आहे आणि जास्त दिवस राहणार नाही. जास्त दिवस टिकायचं असेल, कन्सिस्टन्सी, सातत्याने, ट्रेडिंग म्हणजे सातत्य खूप महत्त्वाचं आहे, तरच तुम्ही यामध्ये चिरकाल टिकणार आहे. ते टिकण्यासाठी असे काय तर मार्ग अवलंबले पाहिजेत असं मला वाटते. थँक्यू, धन्यवाद, जय बाळूमामा.